विठ्ठलाचे नाम ज्या माऊलीचे ओठी, किंवा विठ्ठलाचे नाम ज्या माऊलीच्या ओठी, विठोतीचे पोटे गर्भवासी, पंढरीची वारी झयाची एकुळी, विठोतेचे घरी त्याचे घरी बाळलीला प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता आपल्या सर्वांच्या समोर असणारा अभंग हा कीर्तन कुळवाडी भूषण, पंढरी रायाचे प्रेम भंडारी, संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांचा आणि अत्यंत गोड अभंग सेवेसाठी आहे. विठ्ठल विठ्ठल. आपण सर्व वारकरी भाविकांच्या पवित्र पावन उपस्थितीमध्ये आज आपण इथं कशासाठी जमलो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एका नामनिष्ठ माऊलीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण इथं जमलेलो आहे की ज्या माऊलीनं वैकुंठवासी हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज पाटलांसारखं एक रत्न आपल्याला दिलं आणि अशा एका आईला वंदन करण्यासाठी आपण जमलेलो आहोत. खरं सांगू, खरं बोलू मी आपल्याला की भाऊसाहेब महाराज पाटील नावाच्या गंगेच्या घाटावर आपण अनेक लोकांनी ज्ञानाचं पाणी पिलेलं आहे. आपण घाटावरची लोक आहेत. मात्र 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 आजचा जो दिवस आहे ना, हा दिवस त्या गंगेला वंदन करण्याचा दिवस नाही, गंगोत्रीला वंदन करण्याचा दिवस आहे. विठ्ठल. आणि अशा एका माऊलीला वंदन करत असताना मी सांगू तुम्हाला, माझे पुण्यस्मरणाचे अभंग बसलेले म्हणजे ते नाही काही एकदम तयार, असे तयारच आहे. म्हणजे फार काही नाही जमलं. थोडेसे असे ऐकणारे श्रोते असले की मग लगेच अभंग घ्यायचा. कुठला देहमृत्याचे भातुके कळो आले कवतुके, काय मानी येले सारे ह्याची वाटते आश्चर्य. आणि काय बोलू, थोडंसं आणखीन वाटलं ना की जरा थोडंसं अलीकडचं आहे, तर मग काय करायचं, क्षणोक्षणी हाची करावं, बसलेलंच आहे. बरं आणखीन थोडं वाटलं एखादी माऊली चांगली असेल ना, तर मग लेकुराचे ही. तर मी सांगू तुम्हाला, असे 4-6 अभंग अन्नालाही व्यवस्थित बसलेले. पण सांगू, आजचा अभंग जो आहे ना, हा माझ्यासाठी ताजा खयाल आहे. जे ऐकणारी लोक आहेत त्यांना लक्षात येईल कसा आहे ताजा खयाल आहे. मी विचार करत होतो की एक नामनिष्ठ भजननिष्ठ एका वारकरी सत्पुरुषाला ज्या माऊलीनं घडवलं, त्या माऊलीला वंदन करण्यासाठी मी काय निवडले पाहिजे, कोणते शब्द निवडले पाहिजे ज्याच्यामुळं माझ्या अंतकरणातला भाव हा आपल्या सगळ्यांच्या समोर अधिक प्रेमानं मांडता येईल. आणि मी सांगू, चालत असताना नामदेव महाराजांच्या या शब्दांनी माझ्यावर कृपा केली आणि आजच्या दिवशी आपण त्या अभंगाबद्दल विचार करणार आहोत. मी थोडासा शांत प्रवृत्तीचा माणूस आहे, त्याच्यामुळं आपण काय करा, आपण सगळी मंडळी मला सांभाळून घ्या. एकतर आज खूप मोठा दिवस आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपण सगळी वंदनीय भाऊसाहेब, आपण सगळीच मंडळी भाऊसाहेब महाराजांची अनुयायी मंडळी एकत्र येऊ. गेल्या 21 वर्षांपासून महाराज जेव्हा विद्यमान होते तेव्हाही, आणि आता महाराजांच्या नंतरचं मला वाटतं हे दुसरं पुण्यस्मरण असेल. आणि गेली 2 वर्ष आपण महाराजांच्या नंतरही वंदनीय मातोश्री गंगाजळ निर्मळ मातोश्री अहिल्याबाई बाळगोंडा पाटील या माऊलीला वंदन करण्यासाठी इथं जमलेलो आहोत. एक बारकाईनं 2-3 गोष्टी मला सांगायच्या आणि माझं कीर्तन मला संपवायचंय. मी आपल्याला सांगू, आजचं जे कीर्तन मी करायला आलोय ना, माझे 2-3 हेतू साध्य होणार आहे. एक, पहिली गोष्ट अशी आहे की मी वंदनीय भाऊसाहेब महाराजांना वंदन करायला आलो. एक, आणि दुसरी गोष्ट, आज काय, काही लोकांचं भाग्यच एवढं थोर असतं की ते एक गोष्ट मागतात आणि त्यांना 2 गोष्टी मिळत असतात. काही लोकांचं भाग्य असतंच आणि आज इथं येता आलं. मी खूप बारकाईनं अनेक गोष्टींचा विचार करणारा, चिकित्सक असणारा असा विद्यार्थी आहे. कुणीतरी आपल्यापेक्षा वयानं फार मोठा आहे, मी नमस्कार करेल मात्र प्रभावित होत नाही. मी चांगल्या घरामध्ये जन्माला आलोय आणि सुदैव माझं असं आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या विचारवंताचा मी विद्यार्थी आहे. मी आता विचार हा करतोय, मी भाऊसाहेब महाराजांना अनुभवलंय, पाहिलंय, त्यांचा स्पष्ट वक्तेपणा पण मी अनुभवलाय. पण मी सांगू आपल्याला की आत्ता या परिस्थितीमध्ये आपल्या संपूर्ण सीमा भागामध्ये त्यांच्या एवढा ज्ञानी माणूस आत्ता उपलब्ध नाही, ही वस्तुस्थिती आहे. कीर्तनाच्या संदर्भानं चौरंगी चिरा म्हणजे महाराज होते. म्हणजे शास्त्राचा अभ्यास उत्तम पद्धतीनं,
दुसऱ्या बाजूला भजनही तितकंच उत्तम पद्धतीनं तयार, आणि तिसऱ्या बाजूला संयोजन करायची तेवढीच ताकद असणं, आणि लोकांच्या प्रत्येकाच्या घरापर्यंत जनसंपर्क ठेवणं हे शक्य होत नाही. अभ्यास करणाऱ्या माणसांना वक्तृत्व नसतं, वक्तृत्व असणाऱ्या माणसांना संयोजन असत नाही, काहींना भजन येत नाही, अशा सगळ्या भानगडी वेगवेगळ्या असतात. मात्र गोष्ट अशी आहे की महाराजांच्या संदर्भाने या सगळ्या गोष्टी होतात. महाराज देहानं आपल्यातून गेले, मात्र त्यांचा कीर्तिदेह आजही शिल्लक आहे. विठ्ठल विठ्ठल. पण व्यक्तिमत्व घडणं, कोणतंही व्यक्तिमत्व घडणं हा अपघात नाही, बारकाई नाही का. एखाद्याला जर खूप हुशारकी वाटत असेल की पठ्ठ्यानं केलं, कोणत्याही प्रांतामध्ये, ज्ञानाच्या प्रांतात, कलेच्या प्रांतामध्ये, राजकारणापासून तर पानाची टपरी चालवेपर्यंत कुठे कुठे एखादा जर म्हणत असेल ना मी केलं, तर समजावं हा मूर्ख आहे. मी हे आपल्याला परमार्थ सांगत नाही, मी प्रपंच सांगतोय आपल्याला. प्रपंचामध्ये सुद्धा जर मोठं व्हायचं असेल ना, तर काही लोकांचा विशेष लोभ आपल्यावर असावा लागतो. सर्वसाधारण गोष्ट आहे. तुमच्या माझ्या आयुष्यात तुम्हाला मला मिळालेल्या अनेक संधी ज्या आहेत ना, या संधी आपल्या क्षमतेनं वगैरे दिल्या हा मुद्दा नंतर असतो. पहिल्यांदा क्षमता ओळखणारी माणसं सोबत असावी लागतात. ब्रह्मचार्यांचं सोडून द्या, मात्र तुमच्या माझ्या घरी किचन ओट्याजवळ एक देवता आहे. ब्रह्मचार्यांना कळणार नाहीये दादा, पण मला खरं सांगा, आपल्या नशिबी जे कुणी आलंय, 99% लोक सोडली ना, तर ते सुद्धा कुणाच्या तरी वशिल्यानं आपल्या घरात आलंय. कुणीतरी सांगितलं काही नाही काही नाही काही नाही, ते तौंदीचं दत्ता पाटील नावाचं पोरग चांगलं आहे, करून टाक. असं कोण म्हणतं? कोण म्हणतं असं? आपला केला इशारा जाता जाता विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मला म्हणायचं काय, आपल्या नशिबी आलेला माणसं सुद्धा ही अनेकदा रेफरन्सनी येतात बाबा. व्यक्तिमत्व घडतं ना, ते असं खूप ठरवून कमी लोकांचं घडत असतं. आपण परमार्थामध्ये आलो, आपण शिकलो, आपण शहाणे झालो ना, हे होत असताना सुद्धा शहाण्या माणसांनी आपल्याला हाताला धरलं, मग आपण झालेलो आहे. तुम्ही गातात, वाजवतात, मी कीर्तन करतो, आपण ऐकतो, आपण जे काही करतोय ते करत असताना आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. ते कृतज्ञ कुणाविषयी राहिलं पाहिजे माहितीये? पहिल्यांदा हात देणारा माणूस आहे त्याविषयी राहिलं पाहिजे. आणि जेव्हा मी भाऊसाहेब महाराजांचा विचार करतो, त्यावेळेस माझ्या असं लक्षात येतं की ते काही लोकांविषयी खूप कृतज्ञ आहेत. एक पहिली कृतज्ञता मला जी दिसते त्यांची, ती वंदनीय श्री गुरु सोपान काका देहूकरांच्या बद्दल दिसते. एक त्यांचे आदराचं दुसरं एक ठिकाण जे मला दिसतं ते ब्रह्मीभूत सद्गुरू शिवानंद स्वामी महाराज दिसतात. दोन सांप्रदायिक दीक्षा त्यांना देहूकरांकडून, नंतर ती जी ज्ञानाची सगळी चौकटण हे सगळं होणं, याच्यामध्ये शिवानंद स्वामी महाराज दोन. तिसरं एक सत्पुरुषाचा ते वारंवार उल्लेख करतात, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 56 वर्ष, किती 56 वर्ष सद्गुरू बाळूमामांची सेवा केली त्यांनी. तिसरी व्यक्ती जर कोण असेल तर बाळूमामा आहे. पहिली व्यक्ती सोपान काका महाराज देहूकर, दुसरी व्यक्ती स्वामी शिवानंद महाराज, तिसरी व्यक्ती जर कोण असतील तर सद्गुरू बाळूमामा आहे, आणि चौथी व्यक्ती जर कोण असेल तर त्यांच्या मातोश्री आहेत, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भाऊसाहेब महाराज नावाचा जो काही मंडप होता, या मंडपाची ही 4 खांब आहेत, आणि आजचा जो दिवस आहे तो दिवस त्या खांबाला वंदन करण्याचा आहे. कुठला? काही नाही, मातोश्री आई नावाची जी गोष्ट आहे ना, तिला वंदन करण्याचं. आणि मी सांगू, मला ते आईच्या बद्दल ते रडून रडून आणि भावनिक पद्धतीने बोलायला तसं आवडत नाही. का? कारण त्या भावना मी फक्त माझ्या आईसाठी राखीव ठेवलेल्या आहेत. विठ्ठल. अशी एखादी जागा असते ना प्रेमाची, आईची जागा फक्त आईला असली पाहिजे. पत्नीशी प्रेम व्यक्त करण्याची भाषा फक्त पत्नीपुरती असली पाहिजे. मला वाटतं की तिथं इतर कुणाचा भाषेचा सुद्धा व्याभिचार नको. विठ्ठल विठ्ठल. पण एका संत माऊलीला वंदन करतोय, आणि अंतकरणामध्ये भावना आली की अरे, एखादी माऊली येते जन्माला, आणि जन्माला आल्यानंतर असा एखादा पुत्र परमार्थाला देते, त्या माऊलीच्या बद्दल आपण काय बोलावं? नामदेव महाराजांचे हे शब्द समोर उभे राहिले. नामदेव महाराज म्हणाले की देव जन्माला येतो. कुठं कुठं येतो देव जन्माला? जी नामस्मरण करणारी आई आहे ना, तिच्या पोटामध्ये देव येतो जन्माला. देव जन्माला यायचे अनेक कारण आहे.
किती कारण आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काही नाही पापाचा भार पृथ्वीवर झाला की मग काय, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मया पाशी जाय, नेत्री वाहे तो ये सांगत असे, पापी जे अभक्त दैत्य जे मातले, धरतीसी झाले ओझे त्यांचे, बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसविना भार मजाता, आणि मग राहिले से यज्ञ मोडिले कीर्तन. टाळ टाळ. राहिले से यज्ञ मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्याचे. यज्ञ मोडला, कीर्तन मोडलं की काय होतं मग, ती पाप वाढतं आणि पृथ्वी जाते, पाया पडते देवाच्या पाया पडते. ब्रह्मदेव सोबत असतात, भगवान शिवशंकर सोबत असतात आणि विनंती करतात अवतार घ्या. का अवतार घ्या? देव जन्माला येतो कशासाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. देव येतो जन्माला कशासाठी? काही नाही, भक्ताचं रक्षण करण्यासाठी येतो. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनासे संहारी. तो भक्ताचं रक्षण करण्यासाठी येतो एक. दुसरं दुर्जनाचा नायनाट करण्यासाठी येतो दोन. तिसरं धर्माला काय करायचे, धर्माची स्थापना करण्यासाठी येतो तीन. चौथी गोष्ट वेदांचं शास्त्राचं संरक्षण करण्यासाठी जन्माला येतो चार. गायीचं रक्षण करायला जन्माला येतो, ब्राह्मणाचं रक्षण करायला जन्माला येतो. आणि अंबरीश राजासारखा एखादा भक्त असतो, त्या भक्तासाठी काय करतो देव जन्माला येतो. अंबरीशासाठी जन्मसोशी येले काय करतो, अंबरीशासाठी भक्तासाठी येतो जन्माला देव. असा भक्तासाठी येतो असतो जन्माला देव. धर्मासाठी येतो, वेदाच्या रक्षणासाठी येतो, गायीच्या ब्राह्मणाच्या रक्षणासाठी येतो असतो. हे सगळं खरं आहे. मात्र गोष्ट अशी आहे, नामदेव महाराज याच्यापेक्षा एक वेगळी आणि अपूर्व गोष्ट सांगतात, आणि ती गोष्ट म्हणजे अभंगाचं पहिलं चरण आहे. विठ्ठलाचे नाम ज्या माऊलीचे म्हणा म्हणा Thank you.
वारकरी म्हणून आपण विचार करा. वारकरी गर्भवासाला घाबरतो का? ऐकताय का तुम्ही? ऐका. वारकरी गर्भवासाला घाबरतो का? हो, घाबरतो. पण कोणत्या गर्भवासाला घाबरतो माहितीये? गर्भवास भोगल्यानंतर देव मिळणार नसेल तर घाबरतो. गर्भवास सोसल्यानंतर वारकरी पण वाट्याला येणार नसेल तर घाबरतो. आपण मेलो, वारकरी मरणाला घाबरत नाही, जन्माला येण्यालाही घाबरत नाही. फक्त त्याची एक विनंती असते देवाकडे, देवा देवा माझी विनंती आहे काय? हरिदासाची ये घरी मज उपजवा, या जन्मात नाही मग हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरी, म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा, किंवा हेचे दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा गुण गाई नावडी, हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती, धनसंपदा संत संग देई सदा, आणि शेवटचं चरण आहे तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. वारकऱ्याची तयारी आहे कशासाठी माहिती आहे? देवाचं प्रेम भोगण्यासाठी वारकरी गर्भवास सोसायला तयार आहे. हे वारकऱ्याचं वैशिष्ट्य आहे. दुसरं आहे का? फक्त वारकऱ्यांचंच हे वैशिष्ट्य नाही, तर वारकऱ्याचं प्रेम मिळावं म्हणून देव पण गर्भवास भोगायला तयार आहे. काय आहे? देव पण गर्भवास भोगायला तयार आहे. फक्त गोष्ट अशी आहे की गर्भवास भोगण्यासाठी त्या माऊलीची पात्रता काय असली पाहिजे? तर ती माऊली नामनिष्ठ असली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आपण उदाहरण पहा. मी बोलू, कोणताही संत सत्पुरुष आपण समोर घ्या दादा, कोणताही घ्या. बदमाशबाईच्या पोटी सत्पुरुष जन्माला आलेले एकही उदाहरण नाही. नालायक बापाच्या पोटी चांगले पोर आले जन्माला. मात्र साधू जर जन्माला यायचा असेल तर माऊली ही नामनिष्ठच असावी लागते. का? याचं कारण माझ्या अंतकरणात आलेली विज्ञानातली भावना सांगतो मी. बुद्धी आपल्याला बापाकडून मिळते, मात्र हृदय आईकडून मिळत असतं. आणि भक्तीचा व्यवहार हा हृदयाचा व्यवहार आहे. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला मिळतं कुणाकडून? तर आईकडून मिळतं. म्हणून काय आहे? म्हणून गोष्ट पहा तुम्ही. ज्ञानेश्वर महाराजांचा चरित्राचा विचार करा, नामदेव महाराजांचा विचार करा, तुकोबारायांच्या चरित्राचा विचार करा. या सर्व सत्पुरुषांच्या आया पहा. आपल्या लक्षात असं येईल की यांच्या घरातला परमार्थ टिकवला ना, तो त्यांच्या घरातल्या बायांनी टिकवला. मी पटवून देईन आपल्याला. विश्वंभर बाबा गेल्यानंतर परमार्थ कुणी टिकवला? वाढवायला वेळ नाही मला, मात्र सांगू, आम्हीनं टिकवला. ते गोविंद आणि हरी ही दोनही मुलं, गोविंद आणि हरी हे दोन्ही मुलं जेव्हा गेली दादा कुठं, युद्धासाठी गेली, त्यावेळेस आई सांगत होती की बेटा बेटा बेटा, आपल्या पूर्वजांचा नियम आहे पांडुरंगाची सेवा करणं, नको जाऊ. नाईला झाला म्हातारीला जावं लागलं. पोराला पुण्यात नोकरी लागली ना फ्लॅटवर. पण म्हातारीचं म्हणणं होतं आपला अमावस्याचा नियम आहे, आपल्याला जायचं असतं, कसा चुकू द्यायचा? आमाई मातेनं ते केलं. पुढे सांगू दादा, फक्त आमाई मातेनं केलं असं नाही, तो गोविंद आणि हरी यांचे जेव्हा हे दोघंही गेल्यानंतर त्यामध्ये हरीची पत्नी जी होती ती पत्नी काय होती? ती गरोदर होती. मी आपल्याला बोलू, दारिद्र्य वाट्याला आलं तरी सुद्धा पंढरपूरच्या देवाची सेवा सोडली नाही. ते कुठपर्यंत झालं? तर ते तुकोबारायांच्या पत्नीपर्यंत झालं. आणि पुढचं सांगतो काय? तुकोबारायांच्या पोटी एक महान सत्पुरुष जन्माला आले. विठ्ठल विठ्ठल. निळोबाराय महाराज वर्णन करतात. काय निळोबाराय महाराज वर्णन करतात? त्या सत्पुरुषाचं वर्णन निळोबाराय महाराज करतात. ते म्हणतात, सकळ वैष्णवा वाटे जीव प्राण तोहा नारायण देहूकर. कोण? तुकोबारायांचे चिरंजीव नारायण बाबा देहूकर. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की जिजाऊ माऊली जी होती ती काही नामनिष्ठ नव्हती का? तुकोबारायांच्या नंतर आपल्या दोन्ही तिन्ही पोरांना सांभाळायचं आणि फळही सांभाळायचा, याच्यासाठी पारमार्थिकच बाई लागेल. हे काही कुणाचंही काम नाही. जर समजा कीर्तनकाराला पारमार्थिक बाई जर मिळाली नाही तर पुण्याची गणना कोण करे? काय बोलावं आता याच्यावर? मी सांगू, परमार्थ टिकवायला बाहेर फिरणारे आपण सगळी लोक आहे. मी सांगू, तुमचा माझा परमार्थ जो उभा आहे ना, त्या घरातल्या ग्रहलक्ष्मीवर उभा आहे. ऐकताय ना तुम्ही माझं? ऐकताय ना? आपली पोरं आपल्या विरोधात फक्त आपली बायको जाऊ देत नाही. ती सांगते की तुझा बाप चांगलं काम करतोय, मला फार वाढवायचं नाही. मुद्दा काय माहितीये? घरामध्ये तुमचा माझा परमार्थ जो उभा असतो ना, तुम्ही माना अथवा नका मानू, मी कृतज्ञ माणूस आहे. आपल्या आईच्या पुण्यावर आणि आपल्या पत्नीच्या सहकार्यावर उभा असतो, ही वस्तुस्थिती आहे.
नामदेव महाराज एक बारकाईनं वाक्य म्हणतात. काय म्हणतात? विठ्ठलाचे नाम ज्या माऊलीचे ओठी, विठोतीचे पोटी गर्भवासे. आता प्रश्न असा आहे, आपण यांचा विचार करा, तुकाराम महाराजांचा. ज्ञानेश्वर महाराजांचा जरी विचार केला तरी ज्ञानेश्वर महाराजांची आई हीही नामनिष्ठ आणि वडील हेही नामनिष्ठ होते. इतकी पांडुरंगावर निष्ठा, एवढी पांडुरंगावर निष्ठा, एवढी पांडुरंगावर रामदादा निष्ठा, इतकी निष्ठा किती, जेव्हा विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब दोघांचंही लग्न लागलं, अंतरपाठ धरलेला आणि एक 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 मंगल म्हणायला सुरुवात झाली. पहिलं मंगल, दुसरं मंगल, तिसरं मंगल म्हणायला सुरुवात झाली आणि समारोपाला आले की मग ब्राह्मण काका म्हणतात, काय म्हणतात? काय नाही, काय करा, कुलदेवतेचं स्मरण करा. असं जेव्हा ब्राह्मण काका म्हटले, एका बाजूला विठ्ठलपंत उभे, एका बाजूला रुक्मिणी आई साहेब उभे, मध्ये अंतरपाठ आहे, दोघांनीही माना खाली घातलेल्या आहेत. ब्राह्मण काका म्हणाले, कुलदेवतेचं स्मरण करा. नामदेव महाराजांनी लिहिलं, जसं कुलदेवतेचं स्मरण करा असं म्हटलं, तसं दोघांच्याही मनात उभयता मनी पांडुरंग उभयता मनी. कुलदेवता स्मरण म्हणते सावधान, उभयता मनी पांडुरंग पांडुरंग. कुलदेवता स्मरण म्हणते सावधान, उभयता मनी पांडुरंग पांडुरंग. मधु काय आहे? महाराजांचा विचार करा. ज्ञानेश्वर महाराज आई नामनिष्ठ आहे, तुकाराम महाराजांची आई नामनिष्ठ आहे, नामदेव महाराजांच्या आईचा विचार करा, पांडुरंगाची परंपरेनं घरामध्ये भक्ती आहे. एकनाथ महाराजांची आई अगोदरच वारली होती, मात्र आजीचा विचार केला तर ती वारकरी आहे. मी बोलू, आपल्याला कोणताही संत सत्पुरुष आपण घ्या, आपल्या लक्षात येईल की की तो नामनिष्ठ होत असताना, त्याच्या मागे तो संत होत असताना सगळ्यात मोठा जर प्रभाव परिणाम कुणाचा असेल तर तो आईचा असतो. मी बोलू, अहो प्रल्हादावर काय परिणाम झाला हे हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. काय? सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता. हे सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला जे आहे ना, ते म्हणजे काय? ते म्हणजे विठ्ठलाचे नाम ज्या माऊलीच्या ओठे. भगवान शंकराचार्यांचा, आद्य शंकराचार्यांचा विचार करा. काय नाही, शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. तिथं काय आहे? काही नाही, अशी नामनिष्ठ असणारी एक माऊली आणि भगवान शिवशंकरानं साक्षात तिच्या पोटी अवतार घेतला. विठ्ठल विठ्ठल. काही लोक म्हणतील, का विठ्ठलाचं नाव घेतलं की विठो गर्भवासी येतो, विठो गर्भवासी येतो असं नामदेव महाराज म्हणतात. आणि तुम्ही आत्ता कीर्तनात सांगत असताना सांगतात विठ्ठलाचं नाव घेतलं की संत जन्माला येतात. ही काय भानगड आहे? याचं कारण असं आहे, काही नाही, गर्ग संहितेनं अवताराचे 6 प्रकार सांगितले. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि परिपूर्ण हे 6 अवतार सांगितले. या 6 अवतारांच्या प्रकाराचा जर आपण विचार केला तर अंश अवतार जे आहेत, काय अंश अवतार? या सृष्टीमधल्या ज्या क्रिया आहेत त्या क्रियांसाठी त्या विशिष्ट देवता आहेत. आणि त्या देवता ह्या काय आहेत? तर त्या देवता या देवाच्या अंश अवतार आहेत, परब्रह्माच्या. बरं त्या अंश असणाऱ्या देवतेंनाही काही असिस्टंट अशा देवता आहेत. त्या कोण आहेत? सहाय्यक असणाऱ्या देवता ज्या आहेत त्या अंशांश आहेत. नंतर कोणत्या आहे? आवेश असणाऱ्या देवता आहे. नंतर कला हा अवताराचा प्रकार आहे. आवेश म्हणजे काय? एका विशिष्ट हेतूसाठी परमेश्वर अंतकरणामध्ये येऊन विसावतो, हा आवेश अवतार आहे. पुढे काय आहे? आवेश नंतर कला अवतार म्हणजे युगधर्म घडवणारा एखादा महात्मा येतो, तो कला अवतार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा तो चतुष्टय येतो, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न असा चतुष्टय जेव्हा येतो तेव्हा पूर्ण, आणि जेव्हा संपूर्ण तेज ज्याच्या ठिकाणी विद्यमान आहे, नवरसांचा ज्याच्या चरित्रामध्ये काय असतो, ओतप्रोत असा हे काय असतो, ओघ असतो, इत्यादी इत्यादी. म्हणजे धर्मगुरू पासून तर क्षत्रियापर्यंत सगळ्या गोष्टी ज्याच्याकडे ओतप्रोत भरलेल्या असतात, असा अवतार म्हणजे परिपूर्ण अवतार. आणि तो अवतार कोणाचा आहे? भगवान कृष्णाचा आहे. वंदनीय मधुकर महाराज समोर बसलेले.
वंदनीय महाराज समोर आपण सगळी उदय महाराज समोर बसलेली आहे. माझ्या अंतकरणात आलेला भाव असा आहे की मी आपल्याला सांगू, संत कोण आहेत? ऐका, संत हे त्या परब्रह्माचा आवेश अवतार आहेत. विठ्ठल विठ्ठल देवते संत, देवते संत. निमित्त निमित्त काय? निमित्त अंश निमित्त, अंशांश निमित्त, आवेश निमित्त, कला निमित्त, पूर्ण निमित्त, परिपूर्ण निमित्त. काय निमित्त असेल ते त्या पद्धती येऊन ठरवा. मात्र गोष्ट काय, तुकाराम महाराजांसारखे साधू सांगतात काय, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे काय आहे? हे काही नाही. आम्ही त्याचा आवेश अवतार आहोत. आणि त्याच जाणीवेतून तुकाराम महाराज देवाच्या समोर जाऊन उभे राहिले आणि तुकाराम महाराज देवाला म्हणाले, काय म्हणाले? तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आईचे केले नो. तुका म्हणे आम्ही कोण आहे? आम्ही ब्रह्मदेवाचे बाप आहे. सोपं, आम्ही विधीचे जनिते. हा काय आहे? विधी आमच्यापासून जन्माला आली. पुढे बोलू, बाबा समोर बसलेत, निषेध पण आमच्यापासूनच आलाय. काय आहे? काय? तुका म्हणे आम्ही. तुकोबारायांचा आत्मविश्वास पहा. तुकाराम महाराज किती आत्मविश्वास, इतका आत्मविश्वास की ते म्हणाले ना, घोटवी नलाळ ब्रह्मज्ञान्या हाते, मोक्ता आत्मस्थिती सांडवीन, धन्य मनवीन इहलोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखीला. ऐका, एवढा सगळा जो आत्मविश्वास आहे साधूला, ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकाराम महाराजांपर्यंत आणि नामदेव महाराजांपासून एकनाथ महाराजांपर्यंत ही सगळी सजग लोक म्हणत होते, मी वासुदेव तत्वता. हे जे काय आहे, हे जे म्हणणं आहे ना, मी बोलू आपल्याला, त्यांना जाणीव होती. काय जाणीव होती? त्यांना जाणीव होती की आम्ही त्या परमेश्वराचे अवतार आहोत. आणि त्यांच्या जवळच्या सगळ्या लोकांनी ओळखलं. म्हणजे काही नाही, आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वर महाराजांचे जवळ असणारे कोण? रामा जनार्दन. ते काय म्हणाले? अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. एकनाथ महाराजांचा विचार केला तर काय? महाविष्णूचा अवतार. एकनाथ महाराज कोण? भानुदासाचे कुळी, भानुदासाचे कुळी, महाविष्णूचा अवतार. आणि विचारा बरं, रामेश्वर भट्ट वाघोलीकरांना विचारलं तर रामेश्वर म्हणाले की तुकोबाराय आणि महाविष्णू निराळा नाही. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. तुकोबाराय आणि विष्णू निराळा नाही. एकनाथ महाराज आणि भगवान महानारायण निराळे नाही. ज्ञानेश्वर महाराज आणि विष्णू निराळा नाही. नामदेव महाराज आणि विठोबा निराळा नाही. फक्त गोष्ट काय? काही नाही. संत जे आहेत, संत हे देवाचा आवेश अवतार आहे. आणि असा आवेश अवतार तुम्हाला शुक म्हणून घ्यायचा असू देत, कपिल म्हणून घ्यायचा असू देत, व्यास म्हणून घ्यायचा असू देत, नारद म्हणून घ्यायचा असू देत, सनकादिक म्हणून घ्यायचा असू देत, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई म्हणून घ्यायचा असेल, किंवा तुकाराम महाराज, नामदेव महाराज, निळोबाराय महाराज, असा काही घ्यायचा असेल तर त्याच्या आईकडे एक क्वालिटी असावी लागते. काय असावी लागते? काही नाही, त्या आईच्या मुखामध्ये विठोबाचं नाव असलं पाहिजे. नाम आणि नामी यांची कशी असते? एकरूपता असते. कशी असते? एक अभेदता असते. अगदी तसंच ती माऊली त्याचं चिंतन करत राहते. ते नाही का, सुतपा आणि पृष्णी नावाची दोघे जण एक मनवंतर पर्यंत तप केलं दादा, आणि प्रचंड तप केलं. इतकं तप केलं. चतुर्भुज भगवान प्रकट झाले आणि म्हटले काहीतरी मागा. ते म्हटले, देवा काहीच नको, तुमच्यासारखा मुलगा झाला पाहिजे. आता विचार केला ना तर याच्यासारखं दुसरं कुणी आहे का? हा कसा आहे? हा युनिक आहे, हा अद्वैत आहे. हा कसा आहे? हा अद्वितीय आहे. याच्यासारखं दुसरं कुणी नाही. तुझ्यासारखा पाहिजे असं म्हटल्यानंतर देव तथास्तु म्हटला. पण देवाच्या नंतर गोष्ट लक्षात आली. काय लक्षात आली? काही नाही, माझ्यासारखं काहीच नाही. मग काय? त्या पृष्णी आणि सुतपाच्या पोटी देवानं पहिला अवतार धारण केला, पृष्णी गर्भ, एक पहिला अवतार. दुसरा आदित्य आणि कश्यप, हेच पुढे कोण झाले? सुतपा आणि पृष्णी झाले. त्यांच्या पोटी भगवान वामनानं अवतार घेतला. आणि हे सुतपा आणि पृष्णी हे काय झाले? वसुदेव आणि देवकी झाले. आणि जेव्हा 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 त्या देवाचं तेज त्या गर्भामध्ये येऊन विसावलं, नामदेव
महाराजांनी वर्णन केलं ती इतकं तेजस्वी होतं, इतकं तेजस्वी. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. ऐका ऐका, काय आहे मला फार वाढवायचं नाही, मला फक्त एक मुद्दा सांगायचा आहे. काय? विठ्ठलाचे नाम ज्या माऊलीचे ओठी, विठो तिचे पोटी गर्भवासी. अंतःकरणामध्ये एक भावना आणखीन आली माझ्या. काय आली भावना? की सगळ्यांनी वर्णन करत असताना ते म्हणाले देव जन्माला येतो, मात्र तो जन्माला येत असताना अयोनी संभव नोहे काहे श्रमी. तो कष्ट नाही, तो काय होतं की तो थेट प्रकट होतो. पण नामदेव महाराजांनी जरा पुढची कमाल केली. ते म्हणाले काय? तप करणारे जे असतील ना, त्या तप करणाऱ्यांसाठी अयोनी संभव असा येत असेल, मात्र एखादी नामनिष्ठ माऊली असेल ना, तर त्या नामनिष्ठ माऊलीला गर्भाचं सुख मिळावं म्हणून देव गर्भवास सुद्धा भोगतो. ऐकताय ना तुम्ही? हा कृष्णाचा अवतार, रामाचा अवतार आहे ना, हा कसा आहे? हा अयोनी संभव नोहे काही श्रम नाही. मात्र बोलू मी आपल्याला नामदेव महाराजांची या अभंगातली अपूर्वता अशी आहे की काही नाही आपल्या भक्ताला आईपणाचं सुख मिळावं अनुभवायला म्हणून देव काय होतो? देव गर्भवास सुद्धा सोसायला तयार होतो. गर्भवास हे दुःख आहे का सुख आहे? दुःख आहे, बरोबर कडे. कुणी असू द्या, दुःखच आहे. आणि त्यातल्या त्यात सांगू, ज्ञानी माणसाला तर दुःख आहे ना हे अधिक तीव्रतेनं जाणवत असतं. ज्ञानी माणूस आहे ना, ज्ञानी माणूस कुणाला म्हणतात माहितीये? जो सुखाबद्दलही अत्यंत संवेदनशील असतो आणि दुःखाबद्दलही अत्यंत संवेदनशील असतो. ज्ञानाची सुरुवातच संवेदनशीलतेपासून होत असते. एखादा दगडासारखा टणक आहे आणि तो जर म्हणत असेल ना मी ज्ञानी आहे, समजावं हा मूर्ख आहे. पाठांतर असणं वेगळा मुद्दा आहे आणि ज्ञान हृदयातून उमलणं हा वेगळा मुद्दा आहे. तो संवेदनशील असतो. मग प्रश्न असा आहे, देवाचा आपण विचार केला तर देवही ज्ञान स्वरूप आहे, सच्चिद आनंद स्वरूप आहे. भक्ताचाही विचार केला तर भक्ताचं आणि देवाचं स्वरूप अर्थानं तो काही सारखंच आहे. दोघंही जेव्हा दोन वस्तू असतात आणि दोन वस्तूंची सगळी लक्षणे जेव्हा सारखी असतात, तेव्हा ती दोन लक्षणं दोन वस्तू नसतात, तर ते एकच वस्तू असते. फक्त काय असतं की त्याच्या काय झालेलं असतो की त्याच्यामध्ये भेद कल्पलेला असतो. इतका साधा मुद्दा आहे. आता साधी गोष्ट अशी आहे, आपण कल्पना करा की गर्भवासाचं सुख आहे का दुःख आहे? दुःख आहे. पण बोलू ज्या गोष्टी वांझोट्या नसतात अशी दुःख सुद्धा सुखाचा एक प्रकार आहे. की समजा एखाद्या माय माऊलीला लेकरूच होत नसेल, तिची इच्छा काय असते माहितीये? काय तिची इच्छा असते की गर्भवासाचं दुःख भोगावं. वांज असण्याचं दुःख मोठं आहे का गर्भवासाचं दुःख मोठं आहे? कुठलं? वांज असल्याचं मोठं आहे. तिला माहिती आहे आत्ता हे दुःख आहे, मात्र या दुःखातून काय जन्माला येणार आहे? सुख जन्माला येणार आहे. पटणारं उदाहरण सांगतो. एकदा काय झालं की एक म्हातारी निघाली चालत अशी शेताच्या बांधानं चालली होती. एक राजाचं पोरगं आणि त्या राजाच्या पोराला ते गोफणगुंडा खेळायचं काय आली लहर आली. गोफणगुंडा खेळायची लहर आली. राजाचं पोरगं होतं. राजा म्हणले तसं नको जाऊ. मग काय कर, एक काम कर म्हणे, काय की चालला ना तू तर त्या गोफणगुंड्यामध्ये दगड नाही घ्यायचा. मग एक 10 तोळ्याचा सोन्याचा गुंडा केला त्याने. किती? 10 तोळ्याचा. म्हणजे नवनाथ महाराज आजचा काय भाव आहे ताजा? 1,50,000 मागं पुढं काहीतरी ऐकलंय मी परवा दिवशी. घसरलं होतं मागे 8-10 हजार रुपये. तर कल्पना आपण करा, असं 1 तोळ्याला किती रुपये? 1.5 लाख. ते 10 तोळ्याचा एक गुंडा म्हणजे किती रुपयाचा? एक दगड कितीचा? 15 लाखाचा. गोष्ट अशी झाली की ते पोरग असं फिरवत होतं आणि फिरता त्या एका चालणाऱ्या म्हातारीला लागलं बदकान. आणि कुठं? बरगाडीला लागलं, वर्मावर. ती म्हातारी मोठमोठ्याने उळायला लागली आणि त्या म्हातारीनं कचकून शिव्या दिल्या. आता कशा दिल्या त्या तुमचं तुम्ही पहा. ती म्हातारी कुठली असेल हे पहा. आणि तिनं कचकून शिव्या दिल्या. कुण्या मेल्यानं मारलं पासून तर इथपासून सगळं. म्हातारी त्या काय करत होती? त्या गोफणगुंडा मारणाऱ्याला कचा शिव्या देत होती. प्रचंड शिव्या देत होती. मात्र म्हातारी थोडी भानावर आली आणि तिनं पाहिलं. काय पाहिलं? आपल्याला जो दगड लागलाय तो दगड होता का काय होतं? 10 तोळ्याचा सोन्याचा गुंडा पाहिला. आता मला खरं सांगा, आतापर्यंत शिव्या देणारी म्हातारी काय करत होती? हसायला लागली आणि तिची इच्छा निर्माण झाली. काय नाही, एक लागला, आता आणखीन एक आणला पाहिजे. दृष्टांत संपला. काय? जे दुःख, ऐकताय ना तुम्ही? जे दुःख आहे ना, दुःख
जर त्या दुःखातून मोठं सुख निर्माण होणार असेल ना, तर जीवाचा स्वभाव असा आहे की तो दुःख भोगायला तयार होतो. देवाला सुद्धा भक्तांचं सुख अनुभवायचं असतं, म्हणून देव सुद्धा गर्भवास सोसायला तयार होतो. फक्त एक गोष्ट काय की त्या माऊलीच्या ओठी काय असलं पाहिजे, तर देवाचं नाव असलं पाहिजे. आणि इतर कोणते साधनं करा, इतर साधनं करून तुमचं वांज पण दूर होईल, मात्र देव जन्माला नाही येणार. मी बोलू आपल्याला की दशरथाला आणि कौशल्येला रामराया नावाचा पहिला मुलगा झाला, तो फक्त यज्ञानं नाही झाला. ऐकताय ना तुम्ही? अहो, अगोदर मनुष्यरूपा म्हणून किती तपश्चर्या केली. दशरथाने पुण्य केले कोट्यान कोटी, म्हणून देव जन्माला आला. यज्ञानं नाही येत देव जन्माला. ऐकताय ना पोटी? देव जर जन्माला यायचा असेल तर यज्ञानं येत नाही, इतर साधनांनी येत नाही. नामदेव महाराजांची या अभंगातली अपूर्वता अशी आहे, ते सांगतात की तुला वाटत असेल ना देवानं तुझ्या गर्भामध्ये प्रवेश करावा, तर तू काय केलं पाहिजे? नामनिष्ठ झालं पाहिजे. नामाचा विचार केला ना तर नाम सर्व साधनांचं सार आहे. मला फार वाढवायचं नाही, मात्र काय आहे, नाम सर्व साधनाचा सार आहे. नामाचा जर विचार केला ना तर नाम गोड आहे. जिवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जया सफी. अहो, फक्त गोड नाही, सगळ्यात गोड काय आहे? नाम आहे. बरं जाऊ द्या, सगळ्यात मंगल काय आहे हो? सगळ्यात काय? सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. आधी काय घेतलं पाहिजे? देवाचं नाव घेतलं पाहिजे. मंगळ काय? देवाचं नाव आहे. पवित्र काय आहे? देवाचं नाव आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे वरे. सत्य काय? देवाचं नाव आहे. साच काय? देवाचं नाव आहे. खरं काय? देवाचं नाव आहे. सारात सार काय आहे? सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून शुळपाने जपत आहे वारंवार. देवाच्या नावाची ताकद एवढी, एखादा नाव घेत असेल ना तर फक्त त्यानं नाव जरी घेतलं ना तरी सुद्धा पुण्याची गणना. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. पुण्य मिळवायचं असेल तर देवाचं नाव आहे. पाप घालवायचं असेल तर घेता नाम विठोबाचे, पर्वत जळते पापाचे. चिंता घालवायची असेल तर हरिमुखी गाता, हरपली चिंता त्या नाही मागोता जन्म घेणे. पुढं बोलू, देवाचं नाव आहे ना, देवाचं नाव इतर सर्व साधनांपेक्षा सोपं आहे. देवाचं नाव फुकट आहे. फक्त एकच अडचण आहे, काय? शहाणा तो धनी काय तो घेतो. शहाणा म्हणजे जेव्हा दोन गोष्टी समोर असतात, ऐकताय ना तुम्ही, आणि एक निवडावीच लागत असेल, तेव्हा निवडण्याचा विवेक ज्याच्याकडे उत्कर्षाला पोहोचलेला असतो त्याला शहाणा असं म्हणतात. म्हणजे काही नाही, समजा दोन गोष्टी समोर आहे, एक गोष्ट फायद्याची आहे आणि एक गोष्ट तोट्याची आहे. काय निवडेल शहाणा माणूस? फायद्याची निवडतो. बरं, समजा दोन्ही गोष्टी, सुनील भाऊ, दोन्ही गोष्टी जर फायद्याच्या, एक जास्त फायद्याची आणि एक कमी फायद्याची, काय निवडेल? जास्त फायद्याचे. आणि समजा दोन्ही गोष्टी निवडायच्या असतील आणि निवडत असताना दोन्ही गोष्टी तोट्याचे, एक कमी तोट्याचे आणि दुसरी जास्त तोट्याचे, काय निवडेल? कमी. दोन्ही गोष्टी तोट्याच्या असतील तर शहाणा कमी तोट्याचे निवडतो. दोन्ही गोष्टी फायद्याच्या असतील तो जास्त फायद्याची निवडतो तो शहाणा. आणि फायद्याची आणि तोट्याची गोष्ट असेल तर काय निवडतो? फायद्याची निवडतो तो शहाणा. आणि मी बोलू आपल्याला, जी शहाणी लोक आहेत ना, ती शहाणी लोकांचा विचार करत गेली ना, त्यांनी इतर सगळे साधनं जेव्हा समोर आले त्यावेळेस सगळी साधनं आणि नाम याच्यामध्ये काय निवडलं? नाम निवडलं. त्याच्यामुळे सर्व साधनांचं सार जर काय असेल तर नाम आहे. असं नाम आहे. आणि काय झालं पाहिजे? काही नाही, असं नाम त्या माऊलीच्या मुखात असलं पाहिजे. हे मी आपल्याला का सांगतोय सांगू? याचं कारण असं आहे की भजनावर आत्यंतिक प्रेम असणाऱ्या एका माऊलीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण इथं जमलोय. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या माऊलीचं जसं भजनावर प्रेम होतं तसं एका नियमाच्या बद्दल ती माऊली अत्यंत आग्रही होती. आणि तो नेम जर कुठला असेल तर तो नेम म्हणजे पंढरपूरच्या वारीचा होता. नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात पंढरीची
बारखुमारे पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज संत श्रेष्ठ नामदेव महाराज जगद्गुरु तुकाराम राहुल दादा बरं आहे ना पाय काही नाही तुमचा पाय मोकळा व्हावा म्हणून उठवला आता बसा खाली
विठ्ठलाचे नाम ज्या माऊलीच्या ओठे, विठो तिचे पोटे गर्भवासे, पंढरीची वारी जयाची खोडी, विठो तिच्याचे घरी बाळलेला. संपलं कीर्तन, संपलं. 2 भाव सांगतो आणि संपवतो. काय आहे, वारकऱ्याच्या जीवनामध्ये 2 महत्वाची गोष्ट आहेत. एक पहिली गोष्ट काय, त्याला इतर काही जमो की न जमो, त्यानं नामधारक असलं पाहिजे. आपल्याला काही होता आलं नाही ना तर हरकत नाही, पण नामधारक झालंच पाहिजे, झालं पाहिजे. आणि हळूहळू हळूहळू आता पुढे जसं जसं सुरू झालं ना
मी सांगू की इतर लोकांशी बोलणं माझं कमी झालंय बाबा. मी काय आहे की मी खूप बोलत राहणारा माणूस आहे, सगळ्यांशी एकदम ओतप्रोत प्रेमानं. मात्र जेव्हा जेव्हा आता संधी मिळेल तेव्हा तेव्हा हातावर असं लिहिलेलं असतं. मी ते आता गेलं, मात्र हातावर लिहिलेलं असतं, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. जिथं संधी मिळेल, गाडीत बसलो ना जरी मी, उदय महाराज आता मी सुरू केलं आहे काय, काही नाही बसलं जरी ना, फार बोलायचं नाही, फोनवर थोडंफार बोलणं होतं, त्याला पर्याय असत नाही का, कारण प्रवासातच संपर्क, बाकी काय इतर वेळी महाराज आपली अडचण होते खूपदा. मग काय प्रवासात बोलणं होतं, आणि तेव्हा काय ते नसलं की काय करायचं, काही नाही, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मंत्र हा जपावा सर्व काळ, मंत्र हा जपावा. मंत्र हा जपावा सर्व काळ. वारकऱ्यानं काय असलं पाहिजे, नामनिष्ठ असलं पाहिजे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण. जशी वेळ मिळेल ना सर, तसं तसं म्हणत राहिलं पाहिजे. काही नाही आबाजी, आपण गाडीला किक मारली, गोळवे सर गाडीला किक मारली आणि शाळेपर्यंत जाईपर्यंत, किक मारल्यापासून शाळेत स्टँड लावेपर्यंत म्हणत राहिलं पाहिजे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल. कोणतंही काम करत असताना रामकृष्ण हरी. कीर्तनाला निघालो ना आपण, फार नाही काय करायचं, जेव्हा धोतर घातलं आपण निघालो कीर्तनाला, येईपर्यंत आहे ना ठरवून घ्यायचा नियम, काय करायचं काही नाही, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. तुम्हाला सांगू, माय मावल्या तुम्ही इथं बसलेले आहे सगळ्या, असा तो मोठा दगड असतो, बांगड्या मागे करून आपण असं खोसलं आणि धुणं धुवायला सुरुवात केली, आणि दादा जर धुणं धुता धुता जर रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा असं म्हटलं, इतके चांगले कपडे निघतात. तुम्ही खरंच करून पहा, उद्या आहे ना, उद्या पहिला घेतला ना साबण, असं बुडवलं, पाण्याचा स्पर्श झाला रे झाला की आपल्याला काय आठवलं पाहिजे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. असं काढता काढता रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, असे कपडे धुता धुता सुद्धा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. निरम्याची गरज नाही, साबणाची गरज काहीच नाही. काय मला सांगायचा मुद्दा काय, आयुष्यामध्ये काय असलं पाहिजे वारकऱ्याने, एक पहिली गोष्ट नामनिष्ठ असलं पाहिजे. आणि नामनिष्ठ असलं पाहिजे म्हणजे भजननिष्ठ असलं पाहिजे. काय केलं पाहिजे वारकऱ्यानं, भजन केलं पाहिजे, खूप भजन केलं पाहिजे, प्रचंड भजन केलं पाहिजे. येत नसेल तरी केलं पाहिजे. नये जरी तुझ मधुर उत्तरे, नाही सुस्वर दिधला देवे, नाही तयावीन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल, येईल तैसा बोल, येईल तैसा बोल, येईल तैसा बोल, रामकृष्ण येईल तैसा बोल. काय भजन केलं पाहिजे एक. आणि दुसरी गोष्ट काय केली पाहिजे, दुसरी गोष्ट वारी केली पाहिजे. काय केली पाहिजे, वारी केली पाहिजे. आपण कितीही मोठी असलो आणि काही असलो, एखादा लय मोठा माणूस आहे, मात्र सांगू तो अपघातानं मोठा झाला असेल, त्याचं प्रारब्ध बलवत्तर असेल, मात्र सांगू जर तो वारकरी नसेल ना तर काही अर्थ नाही बाप. माणसानं आहे ना कीर्तनकार होणं सोपं आहे, गायक गुणीजन होणं सोपं आहे, अवघड काय पंढरपूरचा वारकरी होणं हे जास्त अवघड आहे. म्हणून काय झालं पाहिजे, म्हणून आहे ना, म्हणून वारकरी झालं पाहिजे. कीर्तन करणं अवघड बरं का, होणं सोपं. कीर्तनकार नाम घेणं सोपं, मात्र होणं अवघड आहे. काय, वारकरी होणं अवघड आहे. म्हणून आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे, काही नाही काही नाही, एक पहिली गोष्ट केली पाहिजे, नाव घेतलं पाहिजे देवाचं. आणि दुसरी गोष्ट पंढरपूरची वारी केली पाहिजे. याचा काय परिणाम होतो, याचा परिणाम असा होतो, दोन परिणाम होतात. एक पहिला परिणाम होतो, देव गर्भवासात येतो, तुमचं काय करतो, तुमच्यासाठी गर्भवास असतो, आणि तुमचा मुलगा होतो देव. जगाचा बाप असणारा तुमचा पोरगा व्हावा असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे, नाम घेतलं पाहिजे एक. आणि दुसरं की तो देव आपल्या अंगणामध्ये लेकरू म्हणून खेळावा असं वाटत असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, पंढरीची वारी जयाची कोडी, विठो त्याचे घरी बाळलेला, नामावर निष्ठा. आणि दुसरी वारीवर निष्ठा असली पाहिजे. नामावर निष्ठा असणारे अनेक संप्रदाय आहेत, मात्र वारकरी संप्रदायाची अपूर्वता काय आहे, तर वारी नावाचं विधिनाट्य ही वारकरी संप्रदायाची अपूर्वता आहे.
म्हणून काय, आपण काही असलं तरी काय, देवानंच आपल्याला सांगितलंय की काय, वारीला आलं पाहिजे. कधी आलं पाहिजे? दर महिन्याला आलं पाहिजे. दर महिन्याला शुद्ध. बरं तेही नसेल जमेत ना, तर कमीत कमी 4 वाऱ्या तरी केल्या पाहिजे. चैत्रला गेलं पाहिजे, दुसरं कुठल्याला गेलं पाहिजे, चैत्र, माघ, कार्तिक आणि आषाढी याला. बरं ते जमत नसेल तर देवच म्हटला हात जोडून, आषाढी कार्तिकी विसरू नका मग. आषाढी कार्तिकी ते जमत नसेल तर कमीत कमी काय केली पाहिजे, आषाढीची तरी वारी केली पाहिजे. वर्षात 1 तरी वारी केली पाहिजे. काय काय म्हणून तुकोबाराय सुद्धा म्हणालेत ना, काय, पंढरीची वारी आहे माझे घरी, आली कन करी तीर्थव्रत. काही नाही, देवाचं नाव घेणं, एकादशी व्रत करणं आणि पंढरपूरची वारी करणं हे वारकरी असण्याचं, निका वारकरी असण्याचं लक्षण आहे. इतर सगळ्या गोष्टी नंतर आहे. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की भाऊसाहेब महाराजांनी भजन केलं, भाऊसाहेब महाराजांनी वारी केली, भाऊसाहेब महाराजांनी परमार्थ पेरला. मात्र हे सगळंचे सगळं होत असताना त्यांच्या मागे कोण उभी होती, तर त्यांच्या मागे ही माऊली उभी होती. त्यांनी वारी करावी म्हणून संसार विकण्याची तयारी असणारी ही माऊली होती. मी फक्त त्याला एवढा हांडा नाही म्हणत. आमच्याकडं नगरला, अहिल्यानगरला शब्द हांडा आहे. तुमच्याकडे काय आहे शब्द? तुमच्याकडे काय? हांडाच आहे ना. ते काय, ते एक वस्तू नाही. मी बोलू, घरामध्येच एक तर थोडंसं आणि त्यातलं बरंच काही विकायचं. कशासाठी? पंढरपूरच्या वारीसाठी विकायचं. संसार विकला जाळोनी संसार, बैसलो अंगणी, किंवा संसाराच्या नावे घालोनी या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे शून्य घालून पुण्य धर्म वाढता केला. आणि कधी केला? पतीची साथ नसताना केला. मला काय म्हणायचंय लक्षात येतंय ना? हे सोपं नाही बाप, सोपं नाही. श्रीमंत माणसाचा परमार्थ वेगळा असतो आणि गरिबाचा परमार्थ अधिक अवघड असतो. हे गरिबीचा प्रपंच असताना सुद्धा ज्या माऊलीनं या सगळ्या गोष्टी केल्या आणि ज्यांचा प्रसाद म्हणून महाराज आपल्याला जवळजवळ 81 वर्ष लाभले. किती? 80-81 वर्ष लाभले. अशा माऊलीला वंदन करण्यासाठी आपण जमलो. नामदेव महाराज म्हणाले की गेले 1-1.25 तास मी ज्या अभंगातून सांगतोय, नामदेव महाराज म्हणाले की तुम्ही इतर शोधायला जाऊ नका. मी देवाची शपथ घेऊन सांगतो हे खरं आहे. आणि जर हे खोटं निघालं तर नामदेव महाराज म्हणाले की मी नरकामधली घाण माझ्या जिभेनं साफ करेल. शेवटच्या चरणात महाराज म्हणाले, नामदेव महाराज म्हणाले, काय म्हणाले? काही नाही, मी नरकातली घाण. ते म्हणाले काय? मी नरकातली घाण. ऐका ना, इकडे लक्ष द्या. ते काय म्हणाले? मी नरकातली घाण कशानं साफ करेल? जिभेनं साफ करेल. नामदेव महाराजांनी हा विश्वास दिलाय. एक पहिली गोष्ट आजच्या कीर्तनातली ही आहे, त्या माऊलीला वंदन करणं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुमची माझी आहे ना, नामाबद्दलची आणि वारीबद्दलची निष्ठा वाढीला लागणं. त्या माऊलीला वंदन करण्यासाठी आणि आदरणीय महाराजांना वंदन अभिवादन करण्यासाठी आपल्या हातामध्ये दुसरं काय आहे? काहीच नाही. त्यांनी केलेला जो नियम आहे तो नियम आपण चालवला पाहिजे. मला आणखीन एक आनंदाची गोष्ट अशी आहे की महाराजांचा हा सगळा पावन वारसा पुढे जात असताना आदरणीय हरिभक्तीपरायण उदयशास्त्री महाराज आता महाराजांच्या जागेवर आहे. ही खूप आनंदाची आणि मोठी गोष्ट आहे. एखादा मोठा सत्पुरुष असेल आणि जर त्यांच्या वाट्याला जर हलकट लोक आले ना तर पतन होतं. मात्र मी बोलू, त्याच उंचीच्या महात्म्याला त्याच उंचीचे जर पुढे वारसदार मिळाले ना तर त्यानं परमार्थ जो असतो ना तो अधिक भक्कम होत असतो. आपण सगळ्याच मंडळींना उदय महाराजांना इथं बोलवलं. उदय महाराजांनी महाराजांच्या नंतर ही जबाबदारी स्वीकारणं हा आपला भाग्योदय आहे. काय म्हणायचंय? हा भाग्योदय आहे. आणि सांगू, हा फक्त भाग्याचा उदय नाही, हा शास्त्राचा पण उदय आहे. काय? आणि एका गावामध्ये इकडे कुठंतरी यायला नीट रस्ता नाही, अशा एखाद्या आडवळणाच्या गावाला एवढा एक शास्त्र संपन्न असा व्यक्ती, नम्र असणारा व्यक्ती, लोकसंग्राहक असणारा व्यक्ती आपल्याला इथं मिळालाय. मी खूप अंतकरणपूर्वक उदयशास्त्री महाराजांनाही अंतकरणापासून धन्यवाद देत असतो. मोठे मोठे सत्पुरुष होऊन जातात आपण पाहतो, मात्र मागे दिवा लावायलाही कुणी राहत नाही. काय करावं अशी परिस्थिती असते. ही वाईट आहे परिस्थिती, कुणाचं नाव नको घ्यायला आपण. मात्र मोठे मोठे फड मोडकळीला आलेले विद्यार्थी म्हणून मी पाहिलेले. मात्र मला आनंद या गोष्टीचा आहे की महाराज गेल्यानंतर सुद्धा आपण त्यांच्या आईची पुण्यतिथी साजरी करतो. एक
आणि दुसरी गोष्ट की महाराजांचं मासिक जे काय आपण स्मरण करत होतो, महाराजांच्या नंतरही त्याचं अमावस्येच्या उत्सवात आपण रूपांतर केलं, 2. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की आपण महाराजांच्या नंतर सुद्धा इथं असणारे वर्ग पाठ ही ज्ञान साधना ही बंद केली नाही. इमारती पडतात, इमारती बदलता येतात, इमारती बिमारती याला फार महत्त्व द्यायची गरज नाही. काय टिकलं पाहिजे? भजन टिकलं पाहिजे. काय टिकलं पाहिजे? ज्ञानाची साधना टिकली पाहिजे. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की आपण सगळी मंडळी एकत्र येऊन हे करताय. मी खूप अंतकरणपूर्वक आदरणीय शास्त्रीजींना वंदन करतो. का वंदन करतो? तुम्हाला वंदन केलं म्हणजे आता सगळ्यांना वंदन केलं. का? कारण तुम्ही आता संस्थेचे प्रतिनिधी, महाराजांचे प्रतिनिधी, महाराजांच्या सगळ्या अनुयायांचेही प्रतिनिधी आहे. त्याच्यामुळे शास्त्रीजी तुम्हाला नमस्कार करत असताना मी 2दा पडतो पाया. का? कारण आपली अगोदर ओळख आहे म्हणून पहिलं पाया पडतो, स्वतंत्र ज्ञानी माणूस म्हणून. आणि दुसरं, तुम्ही या पवित्र संस्थेचे प्रमुख आहात म्हणूनही मी वंदन करतो. असं 2दा आपल्याला नमस्कार करत असतो. जर संस्था पुढे जायची असेल कोणती, मी सांगू, माणसं वजा केली ना तर मूर्खांना लय गोष्टी कळत नाही. आहो, विचारावर वगैरे चालणं नावाच्या भानगडी लय विचित्र आहे. ऐका, त्याला शहाणी लोकच राहतात. मात्र सामान्य माणूस समाज जर सोबत घ्यायचा असेल तर आपला नेता निवडावा लागतो आणि त्या नेत्याच्या पहिलं आपण पाया पडलं पाहिजे. जर वाटत असेल की आपला विचार पुढे जावा, त्याच्यामुळं काय, व्यक्ती म्हणून दोष सगळ्यात असतात. मी बोलू आपल्याला नम्रपणानं जबाबदारीनं बोलतो. भाऊसाहेब महाराजांमध्ये ते होते. पण सांगू मी तुम्हाला, आपण काय पाहिलं पाहिजे तर आपण त्याचा आवेश अवतार पाहिला पाहिजे. काय पाहिलं पाहिजे? अहो, कीर्तन कलेचा आवेश अवतार म्हणजे भाऊसाहेब महाराज होते. बाकी काय बोलू? ऐकताय ना तुम्ही? जबाबदारीनं बोलतोय हे मी. आणि मला असं वाटतं की आपण जे काही केलं, आपण जे काही करत आलो ते अधिक भक्कम व्हायचं असेल तर तसाच वैचारिक, तसाच पारमार्थिक आणि तसाच सांप्रदायिक सांप्रदायिक पण असा एकनिष्ठपणा जो आहे, म्हणजे पुढचं बोलतो मी ऐकलंय यांचं शास्त्री असणं जे ते त्यांच्या वारकरी असण्यावर अतिक्रमण करत नाही. नाहीतर शास्त्री असणारे एवढं अतिक्रमण करतात ना प्रेमावर, एवढं अतिक्रमण करतात की मला तर हातात दगड घेऊन त्याला फक्त हाणू वाटत नाही. अहो खूप. आपण कोण आहे? पहिले आपण वारकरी आहोत. पहिले आपण कोण आहोत? आपण आहे ना काय, भोळी वेचेलेने विष्णुदासा साजे, असं ज्यांचं व्यक्तिमत्व आहे, असे उदय शास्त्री महाराज आपल्याला इथे मिळालेत. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की आपण सगळीच मंडळी महाराजांच्या नंतर सुद्धा हे सगळेचे सगळं उत्तम पद्धतीने घडून आणताय. म्हणून मी तुम्हा सगळ्यांना अंतकरणापासून वंदन करतो. आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे की आपण समोर बसलाय. मधुकर महाराज काय, आणि तुम्ही किती कौतुकानं मला पाहत होता. मला त्यानंच बरं वाटत होतं. काय बात आहे, काय ते ज्ञानेश्वर महाराजांची कोवी आहे. ती ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर अशी निवृत्तीनाथ दादा बसले होते आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की जरी दिठावा तुमचा वर्षे, ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की तुमची कृपादृष्टीचा पाऊस माझ्यावर पडला तर मला काय होईल? माझं सुचणं जो ना ते सुचणं फुलून येईल म्हणाले. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले जरी देठावा तुमचा वर्षे सकळार्थ मती पिके. पण ऐका, जर तुम्ही थोडंसं बाजूला जर झाला ना तर जे काही उगवलंय ना ते पण जळून जाईल. काय म्हणाले ज्ञानेश्वर महाराज? ज्ञानेश्वर महाराज म्हणाले जरी देठावा तुमचा वर्षे सकळार्थ मती पिके, कोंबला उन्मेषु सुखे जरी उदास तुम्ही. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी खूप कृपादृष्टीने माझ्याकडे पाहिलं. आपण सगळे आहेत महाराज, तुम्ही आहे, आदरणीय उदय शास्त्रीजी आहे, आपण सगळीच वारकरी मंडळी, आपल्या सर्वांना खूप अंतकरणपूर्वक वंदन करतो. मातोश्री अहिल्याबाई बाळगोंडा पाटील या माऊलीलाही आज खूप अंतकरणपूर्वक वंदन नमस्कार करतो. सर्वांच्या पायावर डोकं ठेवतो आणि झालेली ही जी सेवा आहे ही सेवा पांडुरंग परमात्म्याच्या सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या पवित्र चरणी अर्पण करतो. व ज्ञानेश्वर माऊली